नागपूर जिल्ह्याच्या उमरेड या ठिकाणी मी आहोत। सध्या आपण पाहू शकता की या उमरेडमध्ये मोठ्या प्रमाणात सावजीची विविध इथं भोजनालय आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागातून नागपूरसारख्या भागातून लोक इथं चवीनं सावजीचं जेवण करायला इथे येतात। या ठिकाणी क्वालिटीशी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही आणि जे मसाले आहे ते एकदम घरगुती वापरलं जातं। त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून लोक सावजीचे जेवण करण्यासाठी येतात आणि त्यामुळेच उमरेड हा एक असा भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सावजीचे दुकानं पाहायला मिळतात। नेमकं हे सावजी कसं नाव तयार झालं आणि याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे हे आपण थोडं समजून घेऊया। सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सावजी विषयाला धरून एक विधान केलं होतं, त्यामुळं वादंग उठला होता। खरं तर विदर्भाची शान हा सावजी व्यवसाय आहे। अनेकांना हा व्यवसाय रोजगार देतो। या रोजगाराची सुरुवात नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात झाल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे आपण उमरेड तालुक्यात आलो आहे। उमरेडमध्ये अनेक दुकानांच्या नावासमोर सावजी असं लिहिलेलं आहे। या ठिकाणी ढाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि भोजनालय यांच्या समोरही सावजी भोजनालय, सावजी रेस्टॉरंट, सावजी हॉटेल असं लिहिलेलं आढळतं। सावजी ही उपाधी आहे असे रघुनाथ नंदनवार हे सांगतात। त्यांचंच लक्ष्मी सावजी भोजनालय इथं चालतं। मागील 30 वर्षापासून ते हा व्यवसाय करतात आणि लोक लांबून लांबून त्यांच्या इथं सावजीची चव चाखण्यासाठी इथं येतात। सावजी आडनाव नाही, हा तो पण नाव ठेवलेला आहे सावजी। मूर्ख गोष्टी असल्यामुळे सावजी म्हणायचे। मार्केटला गेल्यानंतर सावकार म्हणायचा सावजी, हे दोन शब्द आमच्यावर लागू झाले आणि या शब्दाला आम्हाला ओळखतात। तसं आमचं पूर्ण नंदनवार आहे। माझं नाव पूर्ण रघुनाथ मोतीराम नंदनवार, हे आमची कोष्टी भाषा आहे आणि आम्ही जातीचे मूळ इथले कोष्टी, त्यामुळे कोष्टी असल्यामुळे विणकाम असल्यामुळे आम्हाला सावजी म्हणायचे। बस हा एक नाव आहे। सावजीमुळे आता ते धंदा तुटल्यामुळे हा सावजी भोजनालय सुरू केला। त्याच्यामध्ये हा फरक आहे, आम्ही स्वतः मसाला बनवतो। आम्ही विक्रीची कोणती वस्तू घेत नाही। मिरचीपासून, मसालेपासून, अद्रक, लसण हे, आणि बाकीचे कसं आहे रेडीमेड मसाला वापरतात, कंपनी सुरीची वगैरे, याच्यामध्ये फरक पडतो। त्याच्यामुळे आमची टेस्ट वेगळी राहते, त्याची वेगळी राहते, बनवायची स्टाईल वेगळी राहते। हा अनुभवी माणूस जुना सावजी आहे, याच्यापासून सारे लोक शिकले। पहिले सावजीशिवाय कोणी भाजी चाव देतच नव्हती उमरेडला किंवा इतर समाजात। आता सर्व शिकले तसे बरेचसे लोक, असं काही आता अनफड राहिलं। पहिले अनफड जमान्यात, आमच्या जमान्यात हा सावजीच एक असा होता विणकर समाजाचा, का तो कोणतीही भाजी बनवाल तरी स्वादिष्ट। याच्यावर तो सावजी नाव चमकलेला आहे। त्याच्यामध्ये घरगुतीच आम्ही घरीच बनवतो, भाजभूज करून दळून आणते। तिखटही घरचंच असते, धना पावडर, मसाले, पेस्ट वगैरे कांद्याची, अद्रकची घरचीच राहते। कलमी, वेलच्या, जिरं, मिरे, लवंग, परत विलायची, मोठी विलायची, बारीक विलायची, तेजपान, करणफूल, छडीला, धने, खसखस, खोबरं, मेथी, हेच राहते त्याच्यामध्ये। कोणी बी येते, तुमच्या भाजीमध्ये मसाला कमी राहते का कोणती? सावजी म्हणजे सावजी भाजीची टेस्टच वेगळी राहते। मसाल्याचा काही प्रॉब्लेम नाही होत? नाही, मसाल्याचा काही प्रॉब्लेम नाही। आवडते तेव्हा मी हप्त्यातून उद्दिनला येतो मी। हे उमरेडचं जे सावजी आहे हे म्हणजे सावजीचे मसाले आहेत ते विशिष्ट प्रकारचे मसाले वापरून बनवलं जातं आणि त्याची इतर लोकांच्या जेवणांपेक्षा ही चव वेगळी असते आणि ती लोकांना आवडते। त्याच्यामुळे लोक एकदा त्यांनी टेस्ट केल्यानंतर त्यांना ते आवडल्यानंतर लगेच मग इथे जेवायला येतात। म्हणजे त्यांचं काय प्रथम चॉईस असते ती, आणि म्हणून लोक इथे गर्दी करतात। जसं इथं आता गडचिरोली आहे, ब्रह्मपुरी आहे आणि नागभीड सारखे जे आहे, नागपूरवरून लोक इथं जेवायला येतात कारण मध्ये पडतो उमरेड जाताना येताना आणि टेस्ट चांगली असते। त्याच्यामुळे लोकांचा कल जास्त सावजीकडे आहे। मी मटण बनवते, खिमा कलेजी, खूर, चिकन, गावरान चिकन राहते, खेकडे, झिंगा, फिश, साधं पण राहते। खसखसची भाजी ऑर्डर दिल्याप्रमाणे करते। खसखस करायची, पाटोडी करायची, डाळ कांदा वगैरे जे सांगितले, मिक्स भाजी, ते पनीर वगैरे
तर जवळपास आमच्या या व्यवसायाला आता 36 वर्ष सुरू आहे. 1991 पासून याची ओपनिंग झाली होती. दुसरी पिढी समजून चालू आपण, कारण की आता पण बाबा वर्क करूनच राहिले. आता मी जवळपास 3-4 वर्षापासून या हॉटेलमध्ये म्हणजे राहणं आणि बाकी सगळ्या गोष्टी शिकणं आणि करणं सुरू आहे. सावजी म्हटलं तर आमचा एक कोष्टी समाज जो आहे, हलवा कोष्टी ज्याला म्हणतात, तेच आमचं सावजी म्हणून ओळखी आहे आधीपासून. त्या याच्यावरूनच सावजी आणि आमची जी पद्धत राहते बनवण्याची, याच्यामध्ये एकदम म्हणजे घरगुती पद्धत राहते. फक्त आपले साधे मसाले, मिरची पावडर, मीठ, कांदे, लसूण, अद्रकचा पेस्ट, बाकी याच्या व्यतिरिक्त ह्या आमच्या भाजीमध्ये वेगळं काहीच राहत नाही. एकदम साधं आणि सोपं असं जेवण आम्ही तयार करतो आणि देतो. आणि सावजी म्हटलं तर तेच आहे, त्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही राहत. आमच्या भाजीला जी चव राहते ती एकदम म्हणजे ओरिजिनल मसाल्याची आहे आणि चवीनुसारच लोक, जिथे चव आहे तिथे लोक येणारच. नागपूरच्या उमरेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात सावजीचे दुकान आहे आणि या ठिकाणी त्यांनी तयार केलेला मसाला हे भाजीमध्ये वापरतात आणि त्यामुळं या सावजीला एक विशेष महत्त्व आहे. त्यांनी तयार केलेले मसाले आणि त्यांच्या तयार झालेल्या भाज्यांना एक चव आली आणि त्यामुळं त्यांना सावजी हे नाव पडलं आणि त्यामुळं आज नागपूरच्या उमरेड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सावजीची दुकानं दिसतात आणि जो मसाला वापरतात ते सर्व घरचा वापरतात. त्यामुळं कुणाचंही पोट बिघडत नाही आणि योग्य चव मिळत असल्यानं लांबून लांबून लोक या सावजी भोजनालयामध्ये गर्दी करतात.